लाडकी बहीण योजनेमध्ये आता 8व्या हप्त्याची संपूर्ण महिला वाट बघत आहे की संपूर्ण महिलांना आतापर्यंत 8वा हप्ता आलेला नाही आहे। तर आता येत्या काही दिवसांमध्ये 8व्या हप्त्याची वाटप हा सुरू होणार आहे। याबद्दल अदिती तटकरे यांनी संपूर्ण माहिती मीडियाला दिलेली आहे की 8व्या हप्त्याचे नियोजन झालेले आहे आणि 8वा हप्ता हा 25 तारखेपर्यंत संपूर्ण महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशाबद्दल अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा एका पत्रकार परिषदेमध्ये याबद्दल एक खुलासा केला होता की जो 8वा हप्ता असणार आहे म्हणजे 1500 रुपये आणि तो असणार आहे फेब्रुवारीचा। तर तो हप्ता महिलांच्या 25 तारखेपर्यंत म्हणजे येत्या 8 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशाबद्दल त्यांनी सुद्धा माहिती दिली होती। तर सर्व महिलांचा जोही 8वा हप्ता असणार आहे तो तुम्हाला 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। आणि हा जो हप्ता आहे जसे तुम्हाला या अगोदरचे हप्ते आलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला हा सुद्धा हप्ता तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे। आणि जी बँक तुमच्या आधारला लिंक आहे त्या बँकेमध्ये तुमचे हे हप्ते जमा करण्यात येणार आहे। आणि यामध्ये सर्वच महिलांना हप्ते येणार आहे। फक्त ज्या 5 लाख महिला अपात्र ठरवल्या होत्या त्या महिलांनाच फक्त 8वा हप्ता येणार नाही आहे। आणि यानंतर जर व्हेरिफिकेशन जास्त महिलांचे झाले आणि त्यामध्ये जर महिला अपात्र ठरल्या तर त्यानंतर बाकी महिलांना सुद्धा याबद्दलचा जो हप्ते असणार आहे ते पुढील हप्ते हे येणार नाही आहे। कारण अजितदादा पवार म्हणजे उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिली होती की लाडकी बहीण योजनासाठी फक्त कोणत्या महिला पात्र असणार आहे आणि याबद्दलची अपडेट सुद्धा दिली होती। तर बघू शकता ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। या योजनेबाबत आता अजितदादा पवार यांनी मोठी अपडेट दिलेली आहे। ही योजना सुरू करताना योजनेसाठी काही अटी देखील होत्या। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील हे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे, लाभार्थी महिलेचं वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावं, तसेच इतर देखील काही अटी होत्या। मात्र महिलांकडून या निकषात बसत नसताना देखील योजनेचा लाभ घेण्यात आला। ही गोष्ट लक्षात येताच आता ज्या महिला या योजनेत बसत नाही अशा सुमारे 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलेला आहे। आता या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी अपडेट दिलेली आहे। तर व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि व्हेरिफिकेशन हे तुमचं अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत सुरू आहे। ज्यांच्या घरी 4 व्हीलर असेल किंवा ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा महिला आता बाद करणे सुरू आहे। जरी 8वा हप्ता तुम्हाला मिळाला तरी सुद्धा तुमचे व्हेरिफिकेशन जेव्हा होईल आणि तुम्ही जर निकषांमध्ये जर बसत नसाल तर तुमची लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत कधीही बंद होऊ शकते। कारण जो GR आला होता GR मध्ये जे रूल्स दिले होते ते रूल्स कोणीच फॉलो केले नाही आणि त्यानंतर सुद्धा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सर्वच महिलांनी भरलेले आहे। आतापर्यंत संपूर्ण महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला कारण या योजनेमध्ये प्रॉपर व्हेरिफिकेशन झालेलं नव्हतं। तर आता या योजनेचे प्रॉपर व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि या व्हेरिफिकेशनमध्ये ज्याही महिला यामध्ये अपात्र ठरत आहे त्या संपूर्ण महिलांना आता यामधून बाद करण्यात येत आहे। अशा प्रकारे संपूर्ण ठिकाणी तुम्ही अपडेट चेक केलेली आहे आणि आपल्या YouTube चॅनलवर सुद्धा लास्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट देण्यात आली होती। ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। गेल्या जुलैपासून या योजनेची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत एकूण 7 हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे आणि आता फेब्रुवारीचा हप्ता हा लवकरच म्हणजे 25 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे। तर येत्या काही दिवसांमध्ये हा संपूर्ण जेही तुमचा 8वा हप्ता आहे ते तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे आणि आधार कार्ड ज्या बँकेसोबत तुमचं लिंक आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला हा हप्ता जमा करण्यात येणार आहे। आणि यामध्ये ज्या महिलांचे व्हेरिफिकेशन झालेले नसेल तरी सुद्धा त्या महिलांना याबद्दलचा संपूर्ण जो 8वा हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारीचा 1500 रुपयाचा हप्ता हा तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे। आणि यानंतर जर
ज्या महिलांचे व्हेरिफिकेशन होईल, ज्या महिला यामध्ये बसणार नाही म्हणजे निकषांमध्ये बसणार नाही, त्याच महिला यामधून बाद केल्या जाणार आहे। परंतु बाकी ज्याही महिला या योजनेचा लाभ घेत आहे आणि त्या या योजनेमध्ये बसत असेल, त्यांची लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही, याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। तर लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 25 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे। हप्ता पाठवल्यानंतर त्याबद्दलची अपडेट म्हणजे तुम्हाला SMS येऊ शकतो बँकेकडून किंवा आपल्या YouTube चॅनलवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट दिल्या जाईल। तर लाडकी बहीण योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।